जय जय रघुवीर समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत एका पवित्र, दिव्य आणि मनाला पूर्ण शांत करणाऱ्या प्रवासासाठी. हा प्रवास आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा, त्यांच्या लीलाचा, त्यांच्या संदेशाचा आणि भक्तांच्या अनुभवांचा. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक नाव नाही. स्वामी समर्थ म्हणजे विश्वास. स्वामी समर्थ म्हणजे संकटातला आधार. स्वामी समर्थ म्हणजे दुःखातली सावली आणि आयुष्यात हरवलो असताना सापडणारा मार्ग. आजचा हा दीर्घ भक्तिमय वेळ तुम्ही जसा आहे तसा ऐका. काही अपेक्षा ठेवू नका. फक्त मन शांत ठेवा आणि मनात एकच नाम ठेवा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयाचे अवतार मानले जातात. अक्कलकोट ही त्यांची कर्मभूमी. त्यांची वाणी साधी होती, पण त्या शब्दात अपार शक्ती होती. कधी ते रागवायचे, कधी कठोर वाटायचे, पण त्यांच्या प्रत्येक वागण्यामागे भक्तांचे कल्याण दडलेलं असायचं. स्वामी नेहमी म्हणायचे, भिवू नकोस रे लेकरा, तुझ्या मागे मी आहे. ज्या घरात अन्न नव्हतं तिथे स्वामींनी समाधान दिलं. ज्या घरात आशा संपली होती तिथे त्यांनी नवा प्रकाश दिला. ज्या जीवाला कोणी नव्हतं त्यांच्या स्वामींनी हात धरला. एका गरीब माणसाकडे खायला काहीच नव्हतं. तो स्वामीकडे गेला. डोळ्यात पाणी होतं. स्वामी म्हणाले, जा, उद्यापासून तुझं घर भरून जाईल. दुसऱ्याच दिवशी त्याला काम मिळालं आणि आयुष्याला वळण मिळालं. एका स्त्रीला वर्षानुवर्षाचा आजार होता. डॉक्टर थकले होते. स्वामी म्हणाले, नाम घे, तेच औषध आहे. ती स्त्री बरी झाली. एका गाईचं मूल मृत्यूच्या दारात होतं. डॉक्टरांनी आशा सोडली होती. आई रडत स्वामींकडे आली. स्वामी फक्त म्हणाले, जा, तुझं मूल तू खेळत बसेल. आई घरी गेली आणि चमत्कार झाला. एका गावात रोग पसरला होता. लोक मरायला लागले. स्वामी म्हणाले, गावाच्या चारही दिशांना दिवे लावा आणि माझं नाव घ्या, रोग थांबला. स्वामीचे चमत्कार म्हणजे फक्त चमत्कार नाही, ते विश्वासाची परीक्षा असते. स्वामी म्हणतात, मन शांत ठेवा, अहंकार सोडा, सेवा करा, अपेक्षा ठेवू नका, श्रद्धा ठेवा आणि सबुरी ठेवा. चुकला तर कबूल करा, मी रागवत नाही. एक माणूस व्यसनात आलेला होता. त्याची पत्नी रडत स्वामींकडे आली. स्वामी म्हणाले, त्याला घेऊन ये. स्वामींच्या एका नजरेने त्याचं आयुष्य बदललं. एक गरीब शेतकरी स्वामीकडे आला. म्हणाला, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, तुझी प्रामाणिकता मला दे, तेच पुरेसं आहे. त्या शेतकऱ्याचं नशीब बदललं. एक विद्यार्थी वारंवार नापास होत होता. स्वामींनी फक्त आशीर्वाद दिला. तो पुढे यशस्वी झाला. आजही हजारो भक्त सांगतात, अपघातातून वाचलो, नोकरी मिळाली, घरात शांतता आली, आजार बरा झाला. आणि प्रत्येक वेळी एकच वाक्य, स्वामी होते म्हणून वाचलो. आता थोडा वेळ शांत बसा, डोळे मिटा, हळू श्वास घ्या, मनात स्वामींची मूर्ती उभी करा. ते तुमच्याकडे पाहत आहेत. ते तुमच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, भिवू नको, मी आहे, सगळं ठीक होईल. श्वास घ्या, मनात म्हणा, स्वामी समर्थ. श्वास सोडा, मी स्वामी समर्थ. तुमचं मन हलकं होतं. दूर दुःख जातंय. मनात शांतता भरते. स्वामी समर्थ म्हणजे विश्वासाचा किल्ला, संकटातली सावली आणि आयुष्यातला प्रकाश. नेहमी मनापासून म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.